म्हातारीच्या तर त्याच्यामुळे गावात इज्जत गेली माझी आज. काही पण पसरवते माझ्या बायकोबद्दल. त्याच्यामुळे मला आज मान खाली घालावी लागली. गावातले लोक माझ्यावर हसत होते. डॉक्टर माफ करा, पण मला वाटतं तुम्हीच त्यांना कारण देता. घरात पाळणा हलवा म्हणजे त्यांची तोंड बंद होती. पाळणा नाही ना आलं डॉक्टर. मी का कमी प्रयत्न केले? मलाही वाटतं या प्रॉपर्टीला कोणतरी वारस हवा, माझ्या वंशाला दिवा हवा. नाही होत मूल डॉक्टर, काय करू मी? मी हलवला तुमच्या घरात पाळणा तर म्हणजे मला एक ट्रीटमेंट माहिती आहे, जी ट्रीटमेंट तुमच्यावर केल्यामुळे तुमच्या घरात 100% पाळणा हलू शकतो. हा थोडी महागडी आहे. तुम्ही फक्त आकडा बोला डॉक्टर. पाण्यासारखा पैसा होतील ना. लग्न होऊन इतकी वर्ष झाली पण मूल होत नाही, म्हणून माझ्या पाठीमागे गावातली सगळे लोक हसतात मला. डॉक्टर त्या सगळ्यांचं थोबाड बंद करायचं मला. होणार. मला ट्रीटमेंटसाठी बाहेरून काही औषधं मागवावी लागतील. त्यासाठी 50-60 रुपये. थांबा डॉक्टर, मी आणतो. ठीक आहे डॉक्टर, आणखी देईन. मूल झालं पाहिजे. होणार. आता पुढची पार्टी या घरात पाळणा हल्ल्यानंतरच करूया. तोपर्यंत हा पेग ॲडव्हान्स मध्ये. पाळणा हल्ला पाहिजे डॉक्टर, पाळणा हल्ला पाहिजे. एवढी सगळी प्रॉपर्टी आहे, त्याला वारिस पाहिजे डॉक्टर. नाहीतर काय उपयोग आहे या प्रॉपर्टीचा? 4-5 करोडची प्रॉपर्टी आहे माझी. बागायची जमीन, 4 पतसंस्था आहेत मला. हे सगळं कोणासाठी करून ठेवलं डॉक्टर? मी बाप झालो ना डॉक्टर, मला करेन तुम्हाला पैसे वळून टाकेन तुमच्या डॉक्टर. पाळणा हल्ला पाहिजे डॉक्टर. मग कळ लोकांना मी मरत नाही है. मी मर. डॉक्टर, या मूल होण्याच्या ट्रीटमेंट बद्दल आधी का नाही सांगितलं मला? कारण मी स्वतः ती शोधून काढली. दिवस रात्र अभ्यास करून मी तुझ्यासाठी शोधून काढली ती. मी तुला म्हणालो होतो ना, तू खुश राहावी म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. डॉक्टर, डोळे बंद कर. उघड. ही कुठे सापडली? सापडली नाहीये, तुझ्यासाठी नवीन बनवली आहे. खरंच डॉक्टर, किती काळजी घेता तुम्ही माझी.
हळू नवरा बघेल, नाही बघणार, कोणाला संशय आला तर नाही येणार. आलाय. डिंपलला आपल्याबद्दल संशय आलाय, त्यामुळे तुला तिच्यापासून सावध राहावं लागेल. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, आता मला कसलंच टेन्शन नाही. केल्याने होत आहे रे, आधी केळेच पाहिजे. केळे पाहिजे? नाही नाही, काहीतरी चुकते. परत, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हा अहो, ह्यो घ्या डबा. आज जेवला बी नाही नीट. भूक लागली तर खाऊन घ्या. डिंपी जेवली का? नाही अजून. टोन्या, हा बस झाला अभ्यास. डिंपलला बोलून आण. हा आलो. मम्मी, आज काय होळी बिळी आहे का काय ग? हा? दीदी होळी पेटवाय निघाली या. तुम्ही माझं लगीन करताय ना, अब देखो मैं क्या करती हूँ. रॉकीलाच वाटून घेते. अगं डिंपी काय करते? अजिबात जवळ यायचं नाही माझ्या, नाहीतर रॉकील वाटून घेईल मी. अगं येड्यावानी नको करू. ती कॅन दे बरं मम्मी का तुझ्या. तुम्ही आधी त्या पाहुण्यासनी फोन करा आणि त्यांना सांगा डिंपलला लगीन करायचं नाही म्हणून. डिंपी अगं असं काय करते? दे बघू इकडे कॅन. तुम्ही आधी लगीन मोडा. डिंपे, अगं ऐक माझं, चांगलं स्थळ आहे, असं पोरगं हुडकून पण नाही मिळायचं. होय ना, तुम्हीच करा लगीन. आत्ताच्या आत्ता हे लगीन मोडा, नाही तर खरंच मी रॉकेल वाटून घेईल. डिंपे बाबू हो पुढे देखी दोन रट्ट. ती काय राखेल बिखेल वतून घेत नसती. घ्यायचं असतं ना तर कवाच घेतलं असतं. होय ना, आता खरंच घेते की नाही बघा. तुम्हाला भरोसा नाही ना माझ्यावर? लगीन नाही मोडणार ना तुम्ही माझं? ठीक आहे, ठीक आहे. दीदी, माझ्याकडे माचीस आहे, थांब आणतो. हा हा दे दे माझी आणून पिटवू दे तिला. अरे देवा, आता मी काय करू. अरे ऐकणार रे का नाही कुणी माझं. तुमच्यासाठीच करतोय ना सगळं, त्याची कदरच नाही. किती त्रास देणार आहे. थांबा, आता मीच पेटवून घेतो. माझ्या नशिबात फुटका. कधी काय सुख नाही, काय नाही. आता कुठं चांगलं होईल असं वाटत होतं, पण नाही. दे, मी जीव देते. काय चाललंय तुमचं? मी मरती त्याचं काय नाही का तुम्हाला? इथं माझं वय लहान आहे तरी तुम्ही माझं लगीन करताय. तो डॉक्टर बघा, एवढं वय झालं तरी बी अजून लगीन नाही केलं त्यांनी. डॉक्टर राजनी बी विचारा, ते बी माझ्या लग्नाला नाहीच म्हणतात. अगं डॉक्टरनीच सांगितलंय तुझ्या लग्नाचं बघाया. काय? डॉक्टरने सांगितलं? वय अगं, आता एवढं मोठं माणूस सांगताय त्याचं तर ऐक. डॉक्टर! डिंप! 60 रुपयाचं राखेल वाया घालवलं पोरीनं. आता महिनाभर चूल पेटवत बस. एवढे पैसे? डॉक्टर, तुम्ही ठिणगे टाकले ना, आग मी लावणार आता. कधी पाहुणी मंडळी कधी बी येतील, त्यांच्या मोर अशी जाणार आहेस काय? आ नेसणार आहेस का नाही साडी? लवकर बोल. नाही नाही नेसणार?
मी आधी बघते तू कशी साडी नेसत नाही ते. नको नको मम्मी नको ना. काय चाललंय का तुझं? तू माझी सौतेली माय म्हणून माझ्यावर असं वागते मला माहित आहे. तुला जे काय उरकायचे ना ते उरक, पण मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. शेवटचं विचारते, नेसणार आहेस का नाही साडी? बोल लवकर. नाही नाही नेसणार? नको नको मम्मी नको. थांब. नेसते साडी पण मला साडी नाही नेसता येत. चल या इकडं. अशी काय येड्यावानी वागते ग? हा, ही काय जे समजत चाललंय तुझ्या भल्यासाठीच चाललंय. आम्ही काय जबरदस्ती करतो वय तुझ्यावर? आणि हे बघ, डॉक्टरांना बी बोलवले, त्यांना कळतच की पोरग कसं आहे ते. ती जर म्हणलं की पोरग तुझ्यासाठी चांगलं नाही तर नाही करायचं लग्न. त्यात काय एवढं? धर खूच या रे. झालं का डिंपे? डिंपल केव्हा एवढी मोठी झाली कळलंच नाही. अगदी तुझी आई सारखीच दिसती. तुझी आई असती तर तिच्या डोळ्याची पारणे फिटली असती बघ. बाबू दादा, मंगलताई म्हणता डिंपल लग्नासाठी रेडी नाहीये, पण ही तर मस्त नटून थटून बसली की. डॉक्टर आता नटून बसली, मगाशी रुसून बसली होती. का नाही? म्हणजे डिंपलला मुंबई आवडते आणि येणारा मुलगाही मुंबईचाच आहे, मग तर ती खुश असायला हवी ना. तुम्हाला काय हो माझ्या लग्नाची एवढी घाई झालीये? मी रेडी आहे कार्यक्रमाला, पण मला जर मुलगा नाही ना आवडला तर मी अजिबात त्या लग्नाला तयार होणार नाही. आधीच सांगून ठेवते तुम्हाला. बरं बाबू दादा, मी क्लिनिक मध्ये पाहुणे आली की मला सांगा. डिंपे अगं तुझ्या मनासारखेच होईल बाळा. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. आले आले आले. नमस्कार. काय होतंय? हागून लागायच्या गोळ्या द्या अर्जंट. नाही माफ करा, तुम्हाला थांबण्याच्या असं म्हणायचंय का? नाही लागायच्याच. माझ्या बायकोची चमकी माझ्या पोटात गेली भातातनं. बायको माझ्या मागे लागली, काय बी करून मला चमकी पाहिजे. आता तुम्ही सांगा मी काय करू? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी 500 रुपयांच्या गोळ्या देतो, त्या घ्या. अहो डॉक्टर साहेब, 500 रुपयाची तर चमकी पण नाही. बरं एक काम करा, तुम्ही 300च द्या. ठीक आहे, ह्या सकाळी आणि रात्री घ्यायच्या. हे बघा डॉक्टर, कशा आहेत? छान आहे. एवढंच कौतुक? काय झालं? असं टेन्शन मध्ये का दिसतंय? नाही, असं काही नाहीये. बोला ना डॉक्टर. काय झालं? बोला ना डॉक्टर. रेश्मा, अगं डिंपलला बघायला पाहून येणार आहेत. मग चांगलंय की. तिचं लग्न झालं तर आपलं टेन्शन दूर होईल.
हो, पण ते बघायच्या कार्यक्रमाला बाबूदादाच्या बहिणीचा नवरा सुद्धा येणार आहे आणि तो आला की पैसे मागणार. हल्ली तर तुम्हाला फोनवर ब्लॅकमेल सुद्धा करायला लागलाय. काल इथे येऊन त्याने मला धमकी दिली. मला म्हणाला 2 दिवसात 1 लाख रुपये नाही दिले तर वाड्यातून हाकलून देईल. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत अगं. काय करू, मला खरंच टेन्शन आलंय. हा, माझ्याकडं थोडीफार रक्कम सेव्हिंग होती, ती मी तुझ्या बांगड्यात, सॉरी, तुझ्या बांगड्यांचा विषय काढायला नको होता मी. तू नको तिकडे लक्ष देऊ, मी करेन काहीतरी. तुम्ही किती केलं माझ्यासाठी, आता मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. घरात किती कॅश पडून असते, ती कोणासाठी आहे यानंतर माहित सुद्धा नसतं घरात किती कॅश येते. मी देते तुम्हाला पैसे. नाही नको रेश्मा, हा मी तुझा फायदा उचलल्यासारखं होईल. हे बघ, मी तुझ्याकडनं पैसे नाही घेऊ शकत. असं कसं नको, मी तुम्हाला आपलं मानलं. आपल्या माणसांची मदत नको करायला. आणि तुम्ही अजिबात इथून बाहेर जाणार नाही आहात. मी बघते तुम्हाला वाड्याच्या बाहेर कोण काढते ते, मी बोलते त्यांच्याशी. अगं रेश्मा, असं केलं तर प्रकरण जास्त वाढेल. हे बघ, त्यांना त्यांचे पैसे दिले की विषय तिकडेच संपेल. मग संपलाच समजा विषय. तुम्ही, मी करते पैशांची व्यवस्था. रेश्मा ग, किती करतेस तू माझ्यासाठी? इतकं तर कोणी जवळचा माणूस देखील करत नाही. मी नाही आहे का जवळची तुमच्या? तू खूप जवळची आहेस, म्हणून तुझ्यापासून लांब जावंसं वाटत नाही. थँक्यू रेश्मा. केलंत ना थँक्यू म्हणून पर का? असं थँक्यू म्हणून कसं चालेल? दिलेल्या गोळ्या वेळेवर घेतल्याच पाहिजे. डॉक्टर, पाहुणा आले ती. आला असता तर. हो. रेश्माताई, काल ते जाऊ द्या बाबू दादा, विसरून जाते आता सगळं. बाबू दादा, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. होय. रेश्मा, मला निघायला हवं. ते पैशांचं मी करते व्यवस्था पैशांची. निघते मी. या डॉक्टर, या. बसा डॉक्टर. हे आमचे डॉक्टर. वाड्यातच दवाखाना आहे यांचा. घरच्या सारखे आम्हासनी. नमस्कार. नमस्कार. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. हाय, मी महेश, MRI. डॉक्टरांना भेटायचं होतं. नाही भेटू शकत, त्यांना वेळ नाही आहे. ॲक्च्युली औषधांच्या ऑर्डरविषयी त्यांच्याशी बोलायचं होतं. मी देतो, लिहून घ्या. पण ऑर्डर तर डॉक्टर देणार आहेत ना? ऑर्डर पाहिजे ना,